1970 मध्ये एक व्यक्ती 2 मिनिटात कोमात गेला. डॉक्टरांनी सांगितलं काहीच झालेलं नाही, शरीर पूर्णपणे ठणठणीत आहे. पण तरी तो 2 दिवसात मरण पावला. का? कारण त्याच्या मनाने त्याला आधीच मृत्यूची आज्ञा दिली होती. नमस्कार मंडळी, तुम्ही कधी विचार केलाय का आपलं मन आपल्याशी खेळतंय? आज आपण जाणून घेणार आहोत मनाच्या त्या अदृश्य शक्तीबद्दल. सबकॉन्शियस माइंड. मनाची 2 दारं, एक उघड, एक लपलेली. आपल्या मनात 2 भाग असतात. एक कॉन्शियस माइंड, जसा आपण आत्ता विचार करतो, बोलतो, पाहतो, आणि दुसरं सबकॉन्शियस माइंड, जे सतत काम करतं पण आपल्याला कळतही नाही. तुमचं हृदय धडधडतंय, श्वास चालतोय, जुने अनुभव साठतायत. हे सगळं सबकॉन्शियस माइंड करतंय आणि त्यातच आपलं खरं आयुष्य घडतं. ती कथा ज्यात मनाने मृत्यू निर्माण केला ही खरी गोष्ट आहे. एका अमेरिकन कैद्याची. त्याच्यावर थंडीने मरण्याचा प्रयोग केला गेला. त्याला एका बंद खोलीत ठेवण्यात आलं आणि सांगण्यात आलं, ही खोली खोल फ्रीजसारखी आहे, तू हळूहळू गोठशील. मात्र प्रत्यक्षात तिथे थंडी नव्हतीच, पण त्याचं सबकॉन्शियस माइंड त्याला सांगत होतं, तू थंडीने गोठतोयस. 2 दिवसात तो गेला. रिपोर्टमध्ये काहीच ठोस कारण नव्हतं, फक्त त्याच्या मनाचा प्रभाव. आपल्याकडे एक म्हण आहे, जसंच मन तसंच विश्व. छत्रपती शिवाजी महाराजांचं उदाहरण घ्या. अवघड डोंगर, कमी सैन्य, आणि तरीही मनात विश्वास, मी हे करू शकतो. त्यांचं सबकॉन्शियस माइंड हेच ते अदृश्य हत्यार होतं. सबकॉन्शियस माइंड कसं प्रोग्रॅम करायचं? दररोजचे शब्द, अफर्मेशन्स. प्रत्येक सकाळी आणि झोपताना बोला, मी आत्मविश्वासी आहे, माझं आयुष्य प्रगती करत आहे. हे सबकॉन्शियस माइंड साठवतं आणि कृती घडवायला सुरुवात करते. चित्र मनात साठवा. व्हिज्युअलायझेशन. तुमचं ध्येय डोळ्यांसमोर आणा. जसं बोर्ड परीक्षेचा टॉपर स्वतःला दररोज प्रथम क्रमांकावर पाहतो आणि शेवटी तेच घडतं. कृती हवी. मनाला सिग्नल द्या. सबकॉन्शियस माइंड फक्त विचारांनी नाही, कृतीने शेप घेतं. तुमचं ध्येय काहीही असो, दररोज त्यासाठी 10 मिनिटं काम करा. त्यात सातत्य आलं की मनही त्याला खरी वाट मानायला लागतं. पण एक धोका आहे. जर तुम्ही दररोज स्वतःला म्हणाल, माझं नशीब खराब आहे, माझ्या वाट्याला काहीच येत नाही, तर तेच सबकॉन्शियसमध्ये साठेल आणि तुम्हाला त्याच वाटा मिळतील. एकदा का सबकॉन्शियस माइंड चुकीच्या रस्त्यावर लागलं तर ते मोठं नुकसान करू शकतं. म्हणून शेवटी मी सांगणार आहे एक मनाचं मिरर टेक्निक, जे तुमचं मन रोज पॉझिटिव्ह सक्सेस मोडमध्ये सेट करेल. सबकॉन्शियस माइंडला सक्सेस मोडवर कसं ठेवायचं? मिरर प्रोग्रामिंग टेक्निक. दररोज सकाळी आरशात पहा. डोळ्यात डोळे घालून स्वतःला सांगा, माझं मन माझ्या नियंत्रणात आहे, मी माझं स्वप्न जगतोय, मी यशाच्या वाटेवर आहे. हे तुमच्या सबकॉन्शियसला शब्दशः नवी आज्ञा देतं. जशी जशी ही आज्ञा रुजते तसं तसं आयुष्यही बदलतं. तर मंडळी, सबकॉन्शियस माइंड म्हणजे देवाने दिलेलं सायलेंट टूल आहे, ज्याचा आवाज तुम्हीच ठरवू शकता. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत सेल्फ डाऊट म्हणजे काय आणि तो तुमच्या यशाचा खुनी कसा ठरतो. तो व्हिडिओ मिस करायचा नाही. कमेंटमध्ये सांगा, आजपासून तुम्ही मनाचं काय अफर्मेशन वापरणार. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. हेच तर आहे मनातलं मंत्र, तुमचं स्वतःचं मन जागं करणारा चॅनल. जय महाराष्ट्र.